श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावणात दर शुक्रवारी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी करा ही जिवतीची पूजा. तर ही जिवतीची पूजा कशी करावी, कोणी करावी, त्याचबरोबर श्रावणात जिवतीची पूजा करायची असते. हिलाच जरा जिवंतिका असंही म्हणतात. त्याचबरोबर नाग नरसोबा असं देखील म्हटलं जातं. तर प्रत्येक आईनं आपल्या मुलाला बघा, आपल्या मुलाला नेहमी वाटत असतं की आपलं मूल नेहमी सुखी, समृद्धी, आयु आरोग्य, त्याला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी. तसंच कधीही आपल्या मुलाला बघा, आपल्या मुलाच्या आयुष्यात दुःख येऊ नये म्हणून प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी ही सेवा करायची असते. ही सेवा किंवा बघा पूजा श्रावण शुक्रवारी, फक्त श्रावणातल्या शुक्रवारीच ही जी पूजा आहे तर ती करायची आहे. आणि पूजा करत असताना कशी करायची आहे, कधी करायची आहे, त्याचबरोबर तुमचं मूल तुमच्याजवळ असो किंवा बघा कुठे शिक्षणासाठी बाहेर असो, लहान असो, अगदी मोठं असो, अगदी लग्न झालेलं जरी असेल तरीही तुम्हाला ही पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुमचं मूल बघा जॉबसाठी किंवा शिक्षणासाठी जरी बाहेर असेल तरी देखील तुम्ही ही पूजा करायची आहे. तर ही पूजा कशी करायची, अगदी त्याच्याविषयीची अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जिवतीची पूजा हिला जरा जिवंतिकेची पूजा असं देखील म्हटलं जातं किंवा बघा नाग नरसोबाची पूजा असंही म्हटलं जातं. तर श्रावणातील शुक्रवारी करायची ही पूजा आहे. प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी, मुलांच्या आरोग्यासाठी ही सेवा जी आहे तर ही पूजा जी आहे ती करायची आहे. प्रत्येक बाई जेव्हा आई होते तेव्हापासून ती बघा नेहमी आपल्या मुलांचा विचार करते. आपला बघा विचार न करता आधी आपल्या मुलाबाळांचा विचार करते. माझ्या मुलांना सुख मिळावं, त्यांना दुःखाचा कधीही बघा किंवा कुठलाही त्रास नको म्हणून आपल्या मुलांसाठी अगदी बघा तुमचं मूल लहान असो किंवा कॉलेजला जात असो, अगदी डिग्री किंवा बघा बाहेरगावी जरी असेल तरीही सेवा पूजा करायची आहे. तर ही पूजा अगदी साधी सोपी आहे. अगदी तुम्ही बघा सवाष्ण असो, विधवा जरी असाल तरी देखील ही सेवा करायची आहे. आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी ही सेवा आहे. तर बघा आधी कधी बघा तुमच्या घरात जर ही जरा जिवंतिकेची पूजा केली नसेल तरी देखील तुम्ही नव्यानं याला सुरुवात करू शकता. बघा यालाच नाग नरसोबाचा फोटो याच्यासाठी लागतो. त्या फोटोमध्ये बघा जरा जिवंतिकेचा फोटो असतो. म्हणजेच काय बघा, ही पूजा तुम्हाला नक्की करायची आहे. झालं तर बघा ही पूजा केली तर चांगलंच होणार आहे, वाईट काहीच होणार नाही. जरा जिवंतिका ही बघा जरा जिवंतिका ही लहान मुलांची देवी आहे. तर आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं यासाठी करा. अगदी साधी सोपी सेवा आहे. तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी कधीही करा. कारण जेव्हा आपण बघा ही जरा जिवंतिकेची ज्योतीची पूजा करतो, ज्या दिव्यानं जरा जिवंतिकेची पूजा करतो त्याच दिव्यानं आपल्या मुलांचं औक्षण करायचं असतं. मूल घरात असतील तेव्हा तुम्ही पूजा करा किंवा मूल जर बाहेरगावी असतील तर मग अशा वेळी काय करायचं, तर बघा सर्वात आधी जरा जिवंतिका यांचा एक फोटो घ्यायचा आहे. तो फोटो बघा तुम्ही भिंतीवर तुमच्या देवघराच्या बाजूला चिटकवला तरीही चालेल. तिथे बघा किंवा अगदी तुम्ही चौरंग किंवा पाटावर पूजा तिची मांडू शकता तर तेही करू शकता, काहीच हरकत नाही. सर्वात आधी चौरंगाच्या भोवती रांगोळी काढून घ्या. त्यानंतर चौरंग मांडून त्यावर लाल वस्त्र अंथरून घ्या. जरा जिवंतिकेचा फोटो ठेवायचा आहे. यालाच नाग नरसोबाही म्हणतात. आता बघा आमच्या भागात देखील हिला या फोटोला नाग नरसोबाच म्हटलं जातं. तर या फोटोत बघा, आता तुमच्याकडे या फोटोला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या फोटोत वरचा जो फोटो जो दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर तो तुम्हाला दिसत असेल, त्यात नाग आहे आणि मधल्या फोटोत जरा आणि जिवंतिका आहे. म्हणून जिवतीची पूजा आपल्याला करायची असते. म्हणून जिवती ही लहान बाळांची देवी मानली जाते. आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं, त्यांना सुख समृद्धी मिळावी, त्यांना दीर्घ आयुष्य व्हावीत म्हणून ही जी पूजा आहे ती करायची आहे. मूल लहान असो किंवा मोठं असो, तुम्ही बघा
आई आहे हे महत्त्वाचं, म्हणून प्रत्येक आईनं ही श्रावणातील शुक्रवारी ही पूजा करायची आहे. बघा, अगदी तुमचं मूल लग्नायोग्य झालं असेल, लग्न झालेलं असेल, तरीही पूजा तुम्ही करायची आहे. अगदी दरवर्षी पूजा करायची आहे. तर त्यासाठी सर्वात आधी पाटावर तुम्हाला फोटो मांडून घ्यायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा. त्यानंतर जरा जिवंतिकेला हळद कुंकू वाहून अक्षता अर्पण करायचे आहे. ही पूजा करताना हा एक जो मंत्र आहे तर तो देखील तुम्हाला म्हणायचा आहे. हा तो मंत्र असा आहे: जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते ते. हा जो मंत्र आहे तो तुम्हाला बघा स्क्रीनवरतीही दिसत असेल, तर तुम्हाला हा जो मंत्र आहे तो बघा मंत्र पूर्ण पूजा होईपर्यंत तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर जरा जिवंतिकेला कापसाचं वस्त्र तुम्हाला तिला घालायचं आहे. कापसाचं वस्त्र म्हणजेच वस्त्रमाळ अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला दुर्वा आणि आघाड्याची माळ अर्पण करायची आहे. दर शुक्रवारीच, फक्त तुम्हाला श्रावणातील शुक्रवारीच ही फोटो बघा तुम्हाला पूजा करायची आहे. देवघराच्या बाजूला फोटो चिटकवला तरी आघाड्याची माळ, कापसाचं वस्त्र अर्पण करा तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आपल्या मुलांचं बघा या श्रावणातील शुक्रवारी औक्षण देखील करायचं आहे. दर श्रावणातील शुक्रवारी ही पूजा करायची असते आणि त्या पूजेनंतर ज्योतीची आरती करायची आहे. बघा आता जरा जिवंतिकेची बघा आरती येत नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची जी आरती आहे ना ती जरी म्हटलात तरी चालेल. माता लक्ष्मीची आरती म्हणून तिची आरती करून तिची पूजा करायची आहे. आणि आरती करून झाल्यानंतर बघा तुम्हाला नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये दर शुक्रवारी तुम्ही गूळ आणि फुटाणे अर्पण करू शकता किंवा अगदी दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवला तरीही चालेल. शुक्रवारी सकाळी संध्याकाळी तुम्ही पूजा केली, त्यानंतर आरती केली की त्याच ताटानं त्या दिव्यानं तुम्ही जरा जिवंतिकेची आरती करणार आहात, त्याच ताटानं त्याच दिव्यानं लगेचच आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे. त्यामुळे बघा औक्षण करताना देखील तुम्हाला हा जो श्लोक आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे, हा मंत्र म्हणायचा आहे: जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षारते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते ते. हा मंत्र म्हणायचा आहे आणि मुलांचं औक्षण करायचं आहे. बघा अगदी साधी सोपी ही पूजा आहे. काही भागात कणकेच्या दिव्यानंही औक्षण केलं जातं. त्याचबरोबर बघा जिवतीची आपल्याला श्रावणातील एका शुक्रवारी ओटी देखील भरायची असते. अगदी साधी सोपी ओटी भरायची असते. खणाने किंवा ब्लाऊज पिसाने एक घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ, नारळ घ्या किंवा खोबऱ्याची वाटी घ्या, एखादं फूल घ्या आणि त्याचबरोबर थोडी दक्षिणा अगदी 11 रुपये 21 रुपये ठेवले तरीही चालतील. तर तुम्हाला जरा जिवंतिकेची ओटी भरायची आहे. तर काही ठिकाणी नागपंचमीला हा फोटो लावतात, तर बघा काही भागात पहिल्या शुक्रवारी श्रावणातील हा फोटो लावला जातो. आता आमच्याकडे पहिल्या शुक्रवारी हा फोटो जो आहे जरा जिवंतिकेचाच म्हणजेच नागनोरसोबाचा फोटो लावला जातो. तर जेवढे शुक्रवार बघा तुम्हाला मिळतील तेवढ्या शुक्रवारी ती आवर्जून तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांचं औक्षणही करायचं आहे. फक्त अमावस्येच्या आधीच हा फोटो जो आहे तो मला काढायचा आहे. म्हणजेच काय, घरातील कर्त्या पुरुषानं अमावस्येच्या दिवशी जर हा नागनोरसोबा बघा पाहायचा नसतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर तुमचं मूल जर हॉस्टेलला असेल, परगावी शिकत असेल, जिथे किंवा जॉब करत असेल तर काय करायचं आहे, जरा जिवंतिकेची पूजा करून झाल्यानंतर बघा काय करायचं आहे, त्याच ताटानं चारही दिशेला तुम्हाला ओवाळायचं आहे. चारही दिशेला थोडे ओवाळून झाल्यानंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे आणि तांदूळ टाकून झाल्यानंतर हात जोडून जिवतीला बघा विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे की हे माते, माझ्या मुलाला सुख समृद्धी त्याचबरोबर दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करायची. तुमचं मूल लहान असो मोठं असो, लग्न झालेलं असो तरी देखील ही पूजा सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा श्रावणातील एका शुक्रवारी एखाद्या शवासनी स्त्रीची ओटी देखील भरायची. ओटी भरताना साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही भरली तरीही चालेल. त्याचबरोबर डाळ भात पोळी भाजी घालता आलं तर अतिशय उत्तम बघा. किंवा अगदी चणे फुटाणे किंवा तुम्ही गोड शिरा देऊ शकता, खीर बनवू शकता, दूध साखर मिक्स करून ते दिलं तरीही चालणार आहे.
तर काही बघा काहीतरी खायला द्यायचं आहे, तिची सवाष्णीची ओटी भरायची. तर अशा पद्धतीने श्रावणातील शुक्रवारी ही सेवा आपल्या मुलांसाठी, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रत्येक आईनं, पुन्हा सांगते बघा, ती सवाष्ण असो किंवा विधवा असो, आई ही आई असते. प्रत्येक आईनं ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.